नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन। या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जवळपास 12 शब्द जे की इंग्रजी बोलताना दररोज कुठेतरी वापरायला येतं की नाही, म्हणून हे कुठेतरी आपल्याला रोज यूज करावं लागतं आणि यांचा यूज कसं करायचा आणि ह्या प्रत्येकाचा अर्थ काय, कन्फ्युजन सुद्धा खूप आहेत, डाउट्स खूप आहेत, कुठे काय वापरायचं, नेमकं प्रत्येकाचा अर्थ काय। काही ठिकाणी एनीबडी, एनीवन, एनीथिंग, समबडी, समवन, समथिंग आहे, नोबडी, नो वन आहे, नथिंग आहे, त्यानंतर एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग। प्रत्येक व्यक्तीला याची अडचण येते। हे सर्व जे आहेत ना यांना प्रोनाउन म्हणतो आपण। सगळ्यात पहिलं म्हणजे काय, प्रोनाउन। पण कोणते प्रोनाउन, यांना आपण इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतो। काय, इनडेफिनेट प्रोनाउन्स, म्हणजेच यांना आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, अनिश्चित सर्वनाम। अनिश्चित सर्वनाम इंग्रजी बोलताना खूप जास्त वापर होतो आणि गोंधळ किती आहे। तुम्ही किती वेळेस ऐकत असाल, वाचत असाल खूप वेळेस आणि बोलत सुद्धा असाल, पण नेमका अर्थ काय, सगळ्यात कन्फ्युजन काय ते आपण बघूया। सर्वात पहिले एनीबडी। एनीबडी याचा अर्थ होतो कोणीही। हे लिहित चला, लिहून घ्या तुम्ही, कायमचं काम येणारे कुठेतरी नोट असू द्या। कधी पण परत तुम्हाला अडचण आली, डाऊट आला तर तुम्हाला वाचलेलं परवडेल। पूर्ण व्हिडिओ बघायला इतका वेळ कदाचित तुमच्याकडे नसू शकतो, म्हणून तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल। हे बघा, समबडी म्हणजे काय, कोणीतरी। आता यांचं यूज कसा करायचा आणि फरक कसा कळेल आणि गोंधळ कसा कमी होईल, संपूर्ण डाऊटच खतम करणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये। नोबडी म्हणजे काय, कोणीही नाही, असा। आणि एव्हरीबडी म्हणजे सर्वजण, किंवा आपण याला प्रत्येक जण म्हणतो, प्रत्येक जण किंवा सर्वजण बी म्हणता येईल। आता हे काय आहेत, हे आणि हे ॲक्च्युली सेम आहेत, म्हणजे एव्हरीबडी आणि एव्हरीवन दोन्हींचा सारखा अर्थ आहे, त्यामुळे यांच्यात काहीच गोंधळ नाही। एनीबडी, एनीवन, समबडी, समवन, नोबडी, नो वन आणि एव्हरीबडी, एव्हरीवन सेम अर्थ आहे। फक्त हे जे आहे हे फॉर्मल यूज केलं जातं, फॉर्मल, आणि हे इनफॉर्मल। म्हणजे कार्यालयीन भाषा असेल किंवा ऑफिशियल कुठं बोलायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता। आणि साधारण आपण कुठे पण बोलतोय, समाजात, नातेवाईकांशी, मित्रांशी गप्पा वगैरे मारताना सुद्धा आपण यांचा वापर करू शकतो। हे फॉर्मल, हे इनफॉर्मल, एवढंच फरक आहे। आता इकडे येऊ, हे जे आहेत ना थिंग वगैरे लावलेलं आहे, हे सगळे वस्तूंच्या बाबतीत। हे जे आहेत हे व्यक्ती म्हणून वापरले, यांचा आणि यांचा सेम अर्थ आहे, यांच्यामध्ये काहीच फरक नाही, एकच अर्थ आहे। म्हणजे हे आणि हे, या दोन्हींचा अर्थ हाच आहे, या दोन्हींचा अर्थ हा, ह्या दोन्हींचा हा, या दोन्हींचा। आता हे वस्तूंच्या बाबतीत वापरले गेले। ही वस्तू आहे म्हणजे वस्तू काहीही, आपण काहीही म्हणतो, मला काहीही चालेल खायला, म्हणजे काहीही एक वस्तू असू शकते, व्यक्ती नाही। हे कोणीही, कोणी म्हणजे एक व्यक्ती आहे, हे व्यक्तींच्या बाबतीत, हे वस्तूंच्या बाबतीत। समथिंग, समथिंग म्हणजे काय, काहीतरी। आता हे सारखंच दिसत असेल, पण वाक्य जेव्हा आपण बनवू ना त्यावेळेस 2 मिनिटात सगळं तुम्हाला समजून जाईल काय फरक आहे यांच्यात। नथिंग म्हणजे काहीही नाही किंवा काही नाही, सरळ असंही म्हणता येईल, काही नाही। याचा अर्थ कोणीही नाही म्हटलं ना, कोणी नाही असं बी चालेल। एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही। आता यांचं यूज आपण कसं करायचं ते बघूया, चला। सगळ्यात पहिले 1 नंबर आपण घेऊया, एनीबडी। प्रश्न बनवला मी, इज देअर एनीबडी, किंवा एनीवन बी म्हणू शकतो आपण। इज देअर एनीबडी किंवा एनीवन आउटसाइड। आउटसाइड म्हणजे बाहेर, बाहेर कोणी आहे का, हे कोणीही आहे का, म्हणजे ह्या अर्थाने कोणी आहे का किंवा कोणीही, हा ही पण लावा किंवा नाही लावलं तरी चालेल। बाहेर कोणी आहे का ह्यासाठी आपण काय वापरतो, अशा प्रकारे। याचा आपण दुसरा एक यूज करून पाहू। इज देअर एनीबडी असं न म्हणता एनीबडी किंवा एनीवन, दोन्हीपैकी एक कोणतंही चालेल। एनीवन, एनीबडी, एनीवन विल हेल्प यू, म्हणजे तुला कोणीही मदत करेल। भविष्यकाळ दिलाय, तुला कोणीही मदत करेल ह्या अर्थाने हे कोणीही म्हणून आपण याचा वापर कुठेही करू शकतो वाक्यामध्ये, दोन्हीपैकी एक आपण वापरू शकतो।
ठीक आहे, आपण नंतर बघूया. आता नेक्स्ट समबडी. समबडी किंवा आपण समवन बी म्हणू शकतो. समवन इज ॲट द डोअर. आता एवढं बघितलं आहे तर शेवटचं हे बघून जा, म्हणजे तुमचं कायमचा हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. नंतर तुम्ही दुसरं काहीतरी शिकायला मोकळे असाल. समवन समबडी एकच अर्थ आहे. इज ॲट द डोअर म्हणजे दरवाजाच्या बाहेर किंवा दरवाजावर म्हणतो ना आपण, दरवाजावर कोणीतरी आहे त्या प्रकारे. हे काय आहे, कोणीतरी ह्या अर्थाने आलंय. आता कोणीही आणि कोणीतरी यातला फरक कळला. कोणीही येईल, कोणीही मदत करेल, कोणीही खाईल या पद्धतीने, किंवा कोणीही आमच्या घरी येतात, असं काही पण तुम्ही कोणीही ह्या अर्थाने बोला. पण इथं कोणीही दरवाजावर आहे असं म्हणतो का आपण, नाही. तिथं आपण काय म्हणतो, कोणीतरी. त्यावेळेस आपण समवन किंवा समबडी वापरणार. नेक्स्ट घेऊया काय, नोबडी नोवन. फरक आहे, हे एकत्र आहे, यांच्यात गॅप आहे, स्पेस आहे, म्हणून नोबडी किंवा नोवन दोन्हीपैकी एक कोणतंही वापरा तुम्ही. नो वन, सॉरी. काय म्हणता येईल, नो वन म्हणजे कोणीही नाही. नो वन इज कमिंग टू द प्रोग्राम. आता खूप महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहे आपण. नो वन किंवा नो बडी दोन्हीपैकी एक वापरा, म्हणजे कोणीही नाही. आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला इज नंतर नॉट दिसणार नाही. म्हणजे साधारण आपण नकारार्थी वाक्य करताना इजच नाही, कोणतंही हेल्पिंग वर्ब वाक्यात असेल त्यानंतर निगेटिव्ह करण्यासाठी नॉट जोडत असतो. इजंट करतो किंवा इज नॉट करतो, वॉजंट करतो, वॉज नॉट करतो. पण ह्यामध्ये ती नॉट जोडायची गरज नसते, कारण ह्यामध्ये ऑलरेडी नो दिलेला आहे ना, तोच नॉटची भूमिका करतो. म्हणजे हे इज दिसतंय पण वाक्य नकारार्थी आहे. नो बडी म्हणजे कोणीही नाही. इज म्हणजे येत आहे, इज कमिंग म्हणजे येत आहे. कोणीही येत ना आहेच निगेटिव्ह करून टाका, कारण नो आलंय म्हणून. कोणी येत आहेच काय होणार, कोणीही येत नाहीये. टू द प्रोग्राम म्हणजे कार्यक्रमाला कोणीही येत नाहीये. किती सोपं झालं. आता लास्ट आपण बघूया. एव्हरीबडी एव्हरीवन म्हणजे आता प्रत्येकजण किंवा सर्वजण असं म्हणू शकतो. किंवा डायरेक्ट सर्व म्हटलं तरी चालतं, याचा अर्थ सर्व. बघा, एव्हरीबडी किंवा एव्हरीवन दोन्हीपैकी एक घ्या. एव्हरीवन क्लॅपचं V2. तुम्ही म्हणाल सर आपण निगेटिव्ह वाक्य करतो सिम्पल पास्ट टेन्समध्ये, त्यावेळेस हे निगेटिव्ह वाक्य नाही आहे, अफर्मेटिव्ह आहे. मग आपण त्यावेळेस काय करतो, V2 वापरत असतो. म्हणून V1 वापरायची गरज नसते. निगेटिव्ह करताना आपण डीड आणि मग V1 वापरतो, त्यामध्ये नॉट पण असतो. एव्हरीबडी किंवा एव्हरीवन क्लॅप्ड फॉर मी म्हणजे क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवल्या. फॉर मी म्हणजे माझ्यासाठी. प्रत्येक जणाने किंवा प्रत्येकाने असंही म्हणता येईल. प्रत्येकाने किंवा सर्वांनी. आता प्रत्येकाने वाजवलं म्हणजे सर्वच झाले ते. सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या किंवा प्रत्येकाने माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या असं आपण याचा अर्थ काढतो. एव्हरीवन एव्हरीबडी सेम अर्थ आहे. बघा आता पुढे जाऊ. एनिथिंग, ही विल ॲक्सेप्ट एनिथिंग. सोपं वाक्य आहे, म्हणजे खूप आठवायची गरज नाही पडत. बघा, ही विल ॲक्सेप्ट एनिथिंग म्हणजे काय, काहीही. म्हणजे तो काहीही स्वीकारेल. त्याला आपण काहीतरी भेटवस्तू द्यायची, समजा विचार करताय लोक की काय द्यायचं, मग एक काय म्हणतो, तो काहीही स्वीकारेल म्हणजे काहीही द्या या अर्थाने. काहीही म्हणून आपण त्याचा वापर करतो. इथं काहीतरी म्हणजे काहीही म्हणजे बरेच आहेत, त्यापैकी काहीतरी. खूप सारे ऑप्शन आहेत, त्यापैकी काहीतरी आपण देऊ शकतो. त्यासाठी आपण समथिंग म्हणजे आपण काय म्हणू शकतो, समथिंग इज रॉंग. बघा, काहीतरी आहे चुकीचं, काहीतरी चुकीचं आहे. समथिंग इज रॉंग किंवा समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुम्ही ऐकलं असेल. काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. काहीतरी म्हणजे काय, मग त्यासाठी समथिंग आलेलं आहे. देर इज समथिंग रॉंग ॲट द बॉटम म्हणजे तेथे तळाला काहीतरी चुकीचं आहे. ही एक म्हण आहे. म्हण तिथे तळाला न म्हणता आपण दाल में कुछ काला आहे असं म्हणतो, ती म्हण आहे ती. म्हणजे समथिंग याचा अर्थ काहीतरी. काहीतरी आणि काहीही ह्यांच्यामध्ये फरक कळला तुम्हाला. काहीही आणि काहीतरी. आता नथिंग म्हणजे काहीही नाही. हे वाक्य तुम्हाला होकारार्थी सारखं दिसेल पण नकारार्थी वाक्य असतं, त्यामध्ये नो आलेला आहे. बघा, नथिंग
इज इम्पॉसिबल. आता ह्यामध्ये वस्तूच आली पाहिजे असं नाही, म्हणजे व्यक्ती नाही, व्यक्ती सोडून द्यायचं. त्यामध्ये इम्पॉसिबल म्हणजे एक वस्तू नाही आहे, पण एक शब्द आहे तो, म्हणून तो शब्दसुद्धा आपण एखाद्या वस्तूच्या कॅटेगरीत टाकतोय. नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे काहीही नाही. इज म्हणजे आहे, आहेचं निगेटिव्ह नाही होऊन जातं, काही नाही. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, अशक्य काहीही नाही ह्या अर्थाने आपण वापरलं. इथं काहीही म्हणा किंवा नुसतं काही नाही असंही म्हणा, अशक्य काही नाही किंवा काहीच नाही असं बी वापरू शकता तुम्ही. लास्ट बघा, एव्हरीथिंग सर्व काही, एव्हरीथिंग विल बी, हे बघा एव्हरीथिंग विल बी सर्व काही होईल. काय होईल? एव्हरीथिंग विल बी नाईस, सर्व काही छान होईल. एव्हरीथिंग विल बी ओके, सर्व काही ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, सर्व काही ठीक होईल ह्या अर्थानेच ऑल राईट वापरू शकतो आपण. म्हणजे एव्हरीथिंगचा अर्थ तुम्हाला कळला, म्हणजे सर्व काही ह्या अर्थाने. हे वस्तू किंवा एखादी अदृश्य गोष्ट, अदृश्य म्हणजे आता इम्पॉसिबल हे काही वस्तू नाही आहे, पण विजिबल नॉन विजिबल ह्या सगळ्या थिंगसाठी आपण थिंग वापरू शकतो. आणि व्यक्तींसाठी आपण हे वापरू शकतो. हे आणि हे जवळपास सारखेच आहे. यावर मला एक कमेंट म्हणजे एक वाक्य तरी तुम्ही कमीत कमी कमेंटमध्ये टाका, कारण मग तुम्हालाही येतं असं समजेल आणि तुम्ही रस घेऊन माझा व्हिडिओ पाहिला असं मला कळेल आणि मी नक्की तुम्हाला रिप्लाय पण करेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही, एक कमेंट नक्की टाका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.